नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान वाटप याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठे प्रश्न निर्माण होत आहेत। ते म्हणजे अद्याप देखील या अनुदानाचे पैसे खात्यामध्ये जमा झाले नाही। तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता हे तुमचे पैसे जमा झाले का नाही हे कसं बघायचं याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। कारण की तुम्ही पाहिलं तसं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण सुरू झालेले आहे। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील हे अनुदानाचे पैसे जमा होत आहेत, परंतु काही असे शेतकरी आहेत की त्यांचा विके नंबर आला, यादीमध्ये नाव आलं, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे आले नाही किंवा आले असतील परंतु ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले हे त्यांना माहिती नाही। तर त्याची कशी माहिती बघायची हीच आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमच्या विके नंबरचं स्टेटस चेक करू शकता। हे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे, क्रोममध्ये। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस सांगणार आहे, परंतु त्याच्या आधी तुमच्याकडे तुमचा यादी क्रमांक असणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करत असता आणि ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर तुमच्याकडे एक पावती दिली जाते, तर त्या पावतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं विके नंबर स्टेटस चेक करू शकता। परंतु हे स्टेटस तुम्हाला चेक करायचं असलं तर तुमच्याकडे विके नंबर अत्यंत असणं गरजेचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी गरज पडली नाही, परंतु त्यांचं यादीमध्ये नाव होतं आणि त्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत। त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी कार्ड तयार होता तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदानाची रक्कम झालेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढले होते परंतु त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा झाले नाही। अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले ई-के-वाय-सी स्टेटस चेक करा, विके नंबर स्टेटस चेक करा। चला तर आपण बघूयात हा विके नंबरचं स्टेटस कसं चेक करायचं आणि पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये गेले हे कसं बघायचं। तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून क्रोममध्ये जायचे आणि यामध्ये गेल्याच्या नंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस हे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे। आता हे नाव सर्च केल्याच्या नंतर यासमोर तुमच्या समोर अशा प्रकारचे एक साईट ओपन होईल। आता यामध्ये पहिली साईट म्हणजे चेक युअर पेमेंट स्टेटस, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या साईटवरती ज्यावेळेस क्लिक करता यानंतर समोर बघू शकता यामध्ये तुम्हाला इंटर युअर विके नंबर अर्थात तुमचा जो काही यादी क्रमांक आहे तर तो यादी क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा। हा यादी क्रमांक तुम्हाला एक तर तलाट्याकडून मिळणार आहे किंवा तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केली असेल तर त्या पावतीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। हा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता या बटनवरती जसं तुम्ही क्लिक करसाल यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दाखवली जाईल। तुमचं नाव, त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे गेले, त्याचा अकाउंट नंबर, तसेच कोणत्या तारखेला पैसे गेले, त्याच्यानंतर किती रुपये गेले, ही अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या विके नंबरच्या स्टेटसच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याच्यामुळे राज्यामधील ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे आले नाही किंवा त्यांचं यादीमध्ये नाव आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपला असं विके नंबर स्टेटस चेक करा।